ची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. त्यामुळे मला जबाबदारी पार पाडावी लागते. एक गोष्ट खरी की तुम्ही सकाळपासून इथं बसलेला आहे, त्याबद्दल मी खरंच तुमची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. मला यायला उशीर झाला, पण मी तरी काय करणार, लोक मला पुढे येऊच देत नाही. सकाळी निघल्यापासून 7-8 हजार लोक प्रत्येक जागेवरती उभा आहेत. आणि मग मी जर समाजाला मायबाप मानतो, त्यांना डावलून पुढं मी नाही जाऊ शकत. त्यामुळे प्रत्येकाला भेटत भेटत तुमच्यापर्यंत आलो. आणखीन 3 कार्यक्रम राहिलेत, म्हणजे 5:05 वाजणार आहे. मी नाही हटत, तरी पण माझ्या समाजाच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आरक्षणाचं मी नाही मागे सरकत. तुम्हालाही माझी विनंती आहे, तुम्हीही मागे सरकू नका. या राजकीय लोकांच्या नादी लागून आपल्या लेकरांचं वाटोळं करून घेऊ नका. एवढी संधी आपल्या लेकरं मोठं करण्याची, राहिलेलं आरक्षण मिळवायचं. फक्त सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहिली. आता ती जर एकदा मिळाली तर महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं म्हणून समजा. आत्तापर्यंत अंदाजे 1.25 करोडपेक्षा जास्त मराठ्यांनी आरक्षण घेतलं. आता थोडं राहिलं, जे मिळतच नव्हतं ते आपण मिळवून दिले आपल्या एकजुटीनं मराठ्यांच्या. मी पुन्हा पुन्हा शब्द देतोय तुम्हाला की मी जीवाची बाजी लावून लढणार आहे, पण तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय मी हटणार नाही. फक्त माझं शरीर मला साथ देत नाही. कुशाला मी देवाकडे सध्या एकच मागतोय की माझ्या समाजाच्या लेकराला, शेवटच्या मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत फक्त माझ्या शरीराने मला साथ द्यावी. मी यांच्या मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेतो, याला नाही सोडत. आता फक्त राजकीय लोकांचं ऐकून आपल्यात फूट नका पडून देऊ. लेकराला आयुष्याचं द्यायचं शिका. कुणी 1000-2000 देईल म्हणून फुटू नका. त्याने आपलं आयुष्य कडेला जाणार नाहीये. आरक्षण मिळालं, तुमच्या लेकराला चंद्र सूर्य आहे तोपर्यंत डंक लागणार नाही. ते मोठे झाल्याशिवाय लागणार नाही. आतापर्यंत या आठवड्यातच जवळपास 11 PSI झालेत आपल्या आरक्षणाच्या जोरावर. 2 कलेक्टर झाले. काल सकाळी 2 मुली आल्या होत्या, त्या कॉन्स्टेबल झाल्या होत्या. आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळालं, ते लेकरं PSI झाले. त्यांनी सांगितलं, दादा आम्ही कॉन्स्टेबल झालो असतो तर उद्या PSI म्हणून रुजू व्हायला चाललो. ही आरक्षणाची ताकद आहे, समजून घ्या. आपले लेकरं मोठे होणार आहेत. 1 ते 1.5 वर्षात एवढा मोठा टक्का वाढणार आहे राज्यापासून केंद्रात मराठ्यांच्या लेकराचा. तुम्हाला अधिकारी मराठ्यांचे पोरं झालेले दिसणार. आपल्या आईबापानं केलेल्या कष्टाचा चीज होणार आहे. प्रत्येक आईबापानं स्वप्न बघितलं होतं माझं लेकरू मोठं झालं पाहिजे, आणि माझ्या वाट्याला आलेलं कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला येऊ नये. म्हणून आता आपल्या लेकरांना आयुष्याचं आरक्षण मिळवून द्यायचं. माझं शरीर साथ देऊ अथवा न देऊ, मी नाही हटत. माझ्यावरती इतके षड्यंत्र रचून मला संपवण्याचा प्रयत्न केला तरी मी नाही हटलो, आणि हटणार सुद्धा नाही. कधीच इतक्या रात्री तर माझा एवढा समाज इथं येऊन बसतोय, याचा अर्थ आम्हाला लेकराला न्याय पाहिजे. ही बैठक ही सभा नाही. सभेला आपल्याला 500-500 एकर सुद्धा पुरवत नाही. आता बघा, आपली 8 जूनला सभा लागली नारायणगडावरती, बीड जिल्ह्यात. तिथं 6 करोड मराठ्यांची 900 करोड सभा होणार आहे. 100 वर्षात कोणीच रेकॉर्ड मोडू शकणार नाही मराठ्यांच्यासाठी. आपल्या परभणी जिल्ह्यातला एकही मराठा समाज 8 जूनला घरी थांबू नका. पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आपल्याला शक्ती दाखवायची. 1 दिवस जातीसाठी आणि मुलासाठी द्या. माता मावल्यासह सगळे गावाचे गावं झाडून पुसून बीड जिल्ह्यातल्या नारायणगडावर आले पाहिजे. मुंग्यासारख्या रांग लागू दे. महापूर आल्यासारखे मराठे दिसले पाहिजेत कुणीकडं. एकदा ह्या जगाला मराठ्यांची शक्ती पुन्हा एकदा कळू द्या. 8 जूनच्या तयारीला आजपासूनच लागा. आता आचारसंहिता असल्यामुळं मी तिचा आदर्श करतोय, कायद्याचं पालन करतोय, कायद्याला मानतोय. मान्य न्यायालयाने नियम घालून दिलेत, त्यांचा आदर करणं आपली जबाबदारी. म्हणून काही वेळेस समजून घेत जा. आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा गौरला प्रचंड मोठी सभा घेऊ आपण, जल्लोष व्यक्त करू.
चिकाटीने राहा, चिकाटीने आणि सावध राहा, संघर्ष करा, शिका. आपल्या लेकराला न्याय मिळत आला ते मिळवून द्यायचं आहे. आता या आचारसंहिता असल्यामुळं मला काही बंधनं पाळावं लागते. नसता मी 5-5 वाजेपर्यंत सभा घेतलेल्या. मी हटलेलो नाही, पुढे हटणार नाही. जाता जाता एकच शब्द आहे तुम्हाला, माझा जीव जरी गेला तरी मी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय नाही हटणार. मला डॉक्टरने सांगताना सांगितलं तू फिरू सुद्धा नको आता, तरी मी रात्रंदिवस बोलतोय. उपोषण हे शब्द तोंडावर सुद्धा आणून नको नसतं, तो जगू शकत नाही. तरी माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकराचं कल्याण व्हावं म्हणून मी 4 जूनला पुन्हा मरण उपोषण पुकारलं. 1 मेला तरी चालेल, पण माझे लाखो करोडो मराठ्यांचे लेकर मोठे झाले पाहिजे यासाठी पुन्हा मी झुंजायला तयार झालो. फक्त तुमच्या पायाला हात लावून माझी एकच विनंती, मी सरकारला नाही फुटत, काळजी करू नका. विरोधी पक्षासह राज्यकर्ते सुद्धा एकत्र आले तरी मी त्यांना झुकलेलो नाही. तुमच्या ताकदीच्या आणि बळाच्या जोरावर मी त्यांना आत्तापर्यंत झुकवले, पुढे झुकवणार, माझी झुकवणार. फक्त तुमच्या पायाला हात लावून माझी एकच विनंती, मी तुमच्यात असं नसन मला नाही माहीत, कारण माझं शरीर मला साथ नाही देत. आता माझी जात फुटून देऊ नका. लई दिवसानं माझी जात एकत्र आली, हिला या राजकारणी लोकांसाठी फुटू देऊ नका. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी.